लागते आणि किती कस्टमर असावेत. रिच कस्टमर किती असावेत, प्रत्येक दिवसात तुम्ही किती कॉल करणार आहात. एक जनरली सर 10-12 नाही 15 कॉल करा. या मित्रांनो लक्षात घ्या, 15 कॉल करा. तर 15 कॉल जर केले तुम्ही तर तुमचे रिच कस्टमर 50% असले पाहिजे. म्हणजे किती झाले बरोबर का, 7 डॉक्टर रिच डॉक्टर झाले. ओके. दुसरी गोष्ट, स्ट्रॉंग डॉक्टर किती, सरासरी 30% पाहिजेत बरोबर का. 4 डॉक्टर हे झाले बरोबर का. 15 ते 45 सरासरी 4 किंवा 5 डॉक्टर येतात सर. ठीक आहे, 5 डॉक्टर झाले. नंतर ओल्ड बिझनेस माइंडसेट आणि न्यू बिझनेस माइंडसेट किती झाले, सरासरी आपल्याला 10% लोक येतात सरासरी बरोबर का. सरासरी 2 लोक येतात आपले बरोबर. ही सरासरी संख्या तुमची असली पाहिजे प्रत्येक रूटला जाताना. आज धरून चला सोलापूरवरून आपण धरून चला गुडगी रोडला चाललेला आहे. आज आपण धरून चला लातूरवरून आपण धरून चला इकडं नांदेड रोडला चाललेला आहे, गुरुद्वारा आपण धरून टाकता. ओके. किंवा आपण पंढरपूरमध्ये कुठं चाललंय बाबा, धरून चला सामला रोडला चाललेला आहे. तर हे समजलं पाहिजे की आपण त्या रूटला जाताना हे आपली एवढी संख्या असली पाहिजे. आणि या गोष्टीवर जेवढं तुम्ही जास्त फोकस करा तेव्हाच तुमचा सक्सेस होऊ शकतं. नाही तर तुम्ही जर आयरेगरी डॉक्टर करत बसला, गरीब डॉक्टर जर करत बसला तर तुम्ही गरीब बनणार 100%. काय तुम्हाला कंपनी हळूहळू लक्षात घ्या, कुठलीही कंपनी 2-3 महिने बघते. फार काय कोण बघायला काम नाही, कोणी काय आपल्याला काय दत्तक नाही घेतलेलं, किंवा आपण काय गव्हर्नमेंट जॉब मध्ये परमनंट झालो होता आता टेन्शन नाही मला, असा काय प्रकार नाही. काय आपण प्रायव्हेट मध्ये काम करतोय तर प्रायव्हेट सारखंच आपण पण वागलं पाहिजे बरोबर आहे. लक्षात घ्या. तर आपल्या तिथं प्रत्येक रूटमध्ये किती डॉक्टर असले पाहिजे लिहून काढा, संख्या काढा तिथे.